जय श्री कृष्ण. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, आनंदाचा जाऊ, हीच मी भगवान श्रीकृष्णाच्या पवित्र चरणी प्रार्थना करतो. आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करतो. येत्या 1 फेब्रुवारीला म्हणजेच रविवारी आलेली आहेत माघ पौर्णिमा. माघ महिन्यामध्ये ही पौर्णिमा येते म्हणून तिला माघी पौर्णिमा, माघ पौर्णिमा किंवा 32सी पौर्णिमा या नावाने सुद्धा ओळखली जाते. या माघ पौर्णिमेला आपण जे काही उपाय करतो, ज्या काही सेवा करतो किंवा जे काही दान करत असतो, तर त्याचं आपल्याला 32 पटीने फळ मिळत असतं. म्हणून या पौर्णिमेला 32सी पौर्णिमा असे म्हणतात. या माघ पौर्णिमेचा प्रारंभ 1 फेब्रुवारीला म्हणजेच रविवारी सकाळी 5:24 होणार आहेत आणि समाप्ती 2 फेब्रुवारीला पहाटे 3:46 होणार आहेत. आणि म्हणून उदय तिथीनुसार माघ पौर्णिमा 1 फेब्रुवारीला उद्या रविवारी साजरी केली जाणार आहे. प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी येते आणि प्रत्येक पौर्णिमेचे महत्त्व हे सुद्धा वेगवेगळे असते. माघ पौर्णिमा ही आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र आणि शुभ तिथी मानली जाते. या दिवशी गंगा स्नान, दान आणि भगवान विष्णूंची पूजा केल्याने मोक्ष मिळतो. तसेच सर्व इच्छा आणि मनोकामना या देखील पूर्ण होतात. या माघ पौर्णिमेच्या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा केल्याने 32 पटीने फळ मिळणार तर आहेच, पण यासोबतच तुमचे उत्पन्नही पूर्वीपेक्षा दुप्पट होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या माघ पौर्णिमेच्या दिवशी स्नानाला अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते. कारण या दिवशी साक्षात भगवान श्रीहरी विष्णू पवित्र गंगेमध्ये आणि तीर्थक्षेत्रातील नद्यांमध्ये वास्तव्य करत असतात. म्हणूनच या दिवशी स्नानाला विशेष महत्त्व असून पवित्र गंगेवरती स्नान केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे आशीर्वाद हे प्राप्त होतात. आणि यामुळे आपल्याला कधीही धनधान्याची कमतरताही राहत नाही. तसेच सर्व मनोकामना या देखील पूर्ण होतात. हे स्नान केल्याने 7 जन्मांची पापे धुवून जातात असे देखील मानले जाते. सोबतच या स्नानाने रोगप्रतिकार शक्ती देखील वाढते आणि सुख समृद्धी मिळत असते. म्हणूनच या दिवशी अनेक जण पवित्र तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करत असतात. परंतु या दिवशी सर्वांनाच पवित्र तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणे शक्य होत नाही. आणि म्हणून आपल्याला घरच्या घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे. ही वस्तू आंघोळीच्या पाण्यात टाकल्याने जीवनातील सर्व शत्रू नष्ट होतील. 7 पिढ्यांचा पितृदोष नष्ट होऊन कुटुंबावर कधीच वाईट संकट किंवा विघ्न हे येणार नाही. तसेच तुमच्या मनातील सर्व इच्छा, मनोकामना या भगवान विष्णूंच्या कृपेने पूर्ण होतील. तर अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि कोणत्या वेळेत हे स्नान करायचे आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. धार्मिक जाणकारीवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच लाईक बटनला देखील क्लिक करा. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे किंवा हे जे स्नान आहे, तर हे आपल्याला रविवारी सकाळी करायचे आहे. रविवारी माघ पौर्णिमा आहे, तर या दिवशी स्नानाला विशेष महत्त्व असल्यामुळे हे स्नान घरातील प्रत्येक व्यक्तीने करायचे आहे. जर रविवारी तुम्ही अगदी ब्रह्म मुहूर्तावरती उठून हे स्नान केले तरीही चालेल, कारण ब्रह्म मुहूर्तावरती सर्व देवी देवता स्नान करत असतात. आणि खास करून या दिवशी पवित्र नद्यांमध्ये भगवान श्रीहरी विष्णू कोणत्या ना कोणत्या रूपात वास्तव्य करत असतात. तसेच ब्रह्म मुहूर्तावरती सकारात्मक लहरी ज्या असतात तर त्या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात. आणि म्हणून तुम्ही या माघ पौर्णिमेला
पहाटे 4:30 वाजल्यापासून ते 5:30 किंवा 6 वाजेपर्यंत हे स्नान करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. या वेळेमध्ये तुम्हाला नाही शक्य झाले तर तुम्ही दिवसभरामध्ये जेव्हा केव्हा स्नान करणार आहात तेव्हा या वस्तू तुम्हाला आंघोळशीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत. कारण या माघ पौर्णिमेला अनेक जण दिवसभरामध्ये जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा पवित्र तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करत असतात. जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही हे स्नान पवित्र तीर्थक्षेत्री किंवा गंगेवरती जाऊनच करण्याचा प्रयत्न करा. कारण असे मानले जाते की या माघ पौर्णिमेच्या दिवशी देवता स्वर्गातून पृथ्वीवरती येतात आणि पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात. ज्योतिष शास्त्रानुसार असे म्हटले जाते की माघ पौर्णिमा ही आपल्या स्नानासाठी सर्वात मोठी संधी आहे. हे स्नान केले तर आपले शरीर, मन आणि आत्मा हा शुद्ध आणि पवित्र होत असतो. आणि जर तुम्ही माघ पौर्णिमेला हे स्नान केले नाही तर असा पुन्हा योग येण्यासाठी तुम्हाला पुढच्या 1 वर्षापर्यंत वाट पाहावी लागते. माघ पौर्णिमेला आंघोळीच्या पाण्यात ही वस्तू टाकून स्नान केल्याने 7 जन्मांच्या कळत नकळत झालेल्या पापांपासून मुक्ती मिळते. असे मानले जाते की या दिवशी स्वर्गलोकातून देव पृथ्वीवरती येतात आणि मानवी रूपात पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात. त्यामुळे या दिवशी गंगा स्नान केल्याने ईश्वराचा आशीर्वाद प्राप्त होतो. ज्यांच्या कुंडलीत चंद्रदोष आहे किंवा मानसिक अस्वस्थता आहे त्यांनी हे स्नान या दिवशी आवर्जून करावे. मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो घरातील अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी ही जी एक वस्तू आहे ती आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून उद्या माघ पौर्णिमेला आंघोळ करायची आहे. बऱ्याच वेळा कष्ट आणि मेहनत करूनही आपली इच्छा पूर्ण होतेच असं नाही. म्हणून आपल्या कष्टाला यश मिळावे आणि सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. आपल्या जीवनामध्ये भरपूर यश, संपत्ती आणि पैसा मिळावा अशी आपली प्रत्येकाची इच्छा असते. माता लक्ष्मी आणि कुबेरांची कृपादृष्टी प्राप्त व्हावी, आपल्याला आर्थिक टंचाईचा सामना करावा लागू नये यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो. बऱ्याच वेळा कष्ट करूनही पैसा येत नाही किंवा तो टिकत नाही. काही ना काही कारणानं तो पुन्हा निघून जातो. तर हा उपाय केल्यास तुमच्या कष्टाला नक्कीच यश मिळेल. तसेच तुमच्या जीवनामध्ये एखादा शत्रू असेल, तो शत्रू गुपित असेल किंवा त्याचे नाव तुम्हाला माहीत असेल आणि तो तुम्हाला त्रास देत असेल तर शत्रूचा त्रास आणि शत्रू दोष नष्ट होण्यासाठी देखील हा उपाय खूप प्रभावी आहे. जेव्हा आपण ही वस्तू आंघोळीच्या पाण्यात टाकतो तेव्हा आपले शरीर, मन आणि आत्मा शुद्ध होतो आणि भगवान विष्णू व माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो. या स्नानानं आपल्यामधील नकारात्मक ऊर्जा सुद्धा नष्ट होते आणि त्याचा प्रभाव वर्षभर आपल्यावरती राहतो. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या माघ पौर्णिमेला सकाळी लवकर उठायचे आहे. उठल्यानंतर सर्वप्रथम आंघोळीचे पाणी काढायचे आहे आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची पहिली वस्तू टाकायची आहे ती म्हणजे गंगाजल. जर तुमच्याकडे पवित्र गंगेचे पाणी असेल तर ते टाका किंवा कोणत्याही पूजा साहित्याच्या दुकानातून गंगाजलची बॉटल आणून 1 चमचाभर पाणी त्यात टाकावे. यामुळे पवित्र नद्यांवर जाऊन स्नान केल्याचे फळ मिळते. यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे काळे तीळ. या माघ पौर्णिमेला तिळाला खूप महत्त्व आहे. आंघोळीच्या पाण्यात काळे तीळ टाकून स्नान केल्यानं पितृदोष दूर होतो आणि कुटुंबात सुख शांती येते. म्हणून चिमूटभर काळे तीळ टाकावेत. यासोबतच आपल्याला 1 चमचाभर दूध सुद्धा टाकायचे आहे. कारण दूध हे चंद्राशी संबंधित आहे आणि पौर्णिमेला चंद्राचे विशेष महत्त्व असल्यानं यामुळे मानसिक शांतता मिळते. यासोबतच चिमूटभर हळद टाकायची आहे. हळद ही देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि यामुळे तिचा आशीर्वाद प्राप्त होतो. या पाण्यानं स्नान करत असताना तुम्हाला गंगा, यमुना, गोदावरी इत्यादी पवित्र नद्यांचे स्मरण करायचे आहे. सूर्योदयापूर्वी
म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावर स्नान करणं सर्वात फलदायी आहे. परंतु ते शक्य नसल्यास दिवसभरात जेव्हा स्नान कराल तेव्हा या वस्तू नक्की टाकाव्यात. स्नान करून झाल्यावर स्वच्छ कपडे परिधान करावेत. त्यानंतर 1 लोटा जल घेऊन त्यात थोडे काळे तीळ टाकावेत आणि हे जल दक्षिण दिशेला पितरांना अर्पण करावे. जल अर्पण करत असताना ओम पितृदेवताय नमः किंवा ओम पितृभ्य नमः या मंत्राचा जप करावा. कारण ही पौर्णिमा जेवढी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींना समर्पित आहे तेवढीच ती आपल्या पितरांना सुद्धा समर्पित आहे. जेव्हा आपले पितृ प्रसन्न असतात तेव्हाच देवी देवता प्रसन्न होतात. यानंतर तुमच्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यावी. घरामध्ये धूप, दीप आणि अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करावे आणि सकाळी व संध्याकाळी 2 कापूर वड्या नक्की जाळाव्यात. कारण कापूर नकारात्मकता नष्ट करून सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. या दिवशी चंद्र 16 कलांनी परिपूर्ण असतो आणि अमृताचा वर्षाव करत असतो. तसेच सर्व देवी देवता पृथ्वीवर भ्रमण करत असतात. ज्या घरात देवांची उपासना आणि पितरांची सेवा केली जाते तिथे ते सुख समृद्धी प्रदान करतात. रात्री चंद्र निघाल्यानंतर चंद्राला सुद्धा अर्घ्य द्यावे. 1 लोट्यात जल घेऊन त्यात थोडे गंगाजल, हळद, कुंकू आणि थोडे दूध टाकावे व हे जल चंद्राला अर्पण करावे. 15 मिनिटे चंद्राकडे एकटक पाहिल्यानं कुंडलीतील चंद्रदोष दूर होतो. शिक्षण घेणाऱ्या मुलांनी देखील चंद्रप्रकाशामध्ये किमान 15 ते 20 मिनिटे उभे राहावे. यामुळे त्यांची उत्तम प्रगती होते. या दिवशी घरातील स्त्रीनं नक्की व्रत करावे. यामुळे मुलांची प्रगती होते आणि अखंड सौभाग्य प्राप्ती होते. मुलांच्या आरोग्यासंबंधित समस्या देखील या व्रतानं दूर होतात. त्यामुळे स्त्रियांनी दिवसभर व्रत करून संध्याकाळी चंद्राची पूजा करून ते सोडावे. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची